किती वेळा समजून सांगितलं असेल इन आणि इंटू वेगवेगळा आहे. असं कसं चालेल? कधी इन वापरला, कधी त्याच्याऐवजी इंटू वापरला. आज व्यवस्थित समजून सांगतोय, व्यवस्थित ऐकायचंय, आता पुन्हा चुकलं नाही पाहिजे. आय एम इन द रूम, आय एम इन द हाऊस, आय एम इन द कार. काय लक्षात येत आहे? एखाद्या गोष्टीच्या आत जर तुम्ही असाल तर तुम्हाला इन वापरायचं आहे. क्लिअर आहे? आता इंटू कधी वापरणार आहात? जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या आत मुवमेंट करत असेल. जसं की आय ड्रॉप द कॉइन इन टू द ग्लास. आता कॉइन ग्लास मध्ये टाकला. समजण्यासाठी आणखी एक छान उदाहरण देतो. आय जम्प्ड इन टू द वेल. आता मी विहिरीत उडी मारली की मुवमेंट तर होणारच आहे. ठीक आहे, समजतंय? म्हणजे एका गोष्टीने दुसऱ्या गोष्टीमध्ये मुवमेंट केली की इंटू वापरायचंय. आता मग इंटूचा एवढाच एक वापर होतो का? नाही, असं नाहीये. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत कन्वर्ट करताना, जसं की आय कॅन चेंज दिस पेन इंटू अ 500 रुपी नोट. ओके, यू पीपल माइट बी थिंकिंग क्या ही मॅजिशियन बनेगा रे तू. पण आता काय करणार? इथे नाही, पण तुमची इंग्रजी मी नक्की